गोकुळ दूध संघाच्या वतीनं गगनबावडा तालुक्यातील तिसंगी इथं संपर्क सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेत बोलताना गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगरे यांनी भविष्यात म्हैस दूध संकलन वाढीसाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन केलं। ज्या संस्था म्हैशीच्या दुधाचा सर्वाधिक पुरवठा करतील त्या संस्थांचा संचालक मंडळ नक्कीच विचार करेल अशी ग्वाही त्यांनी दिली। ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी गगनबावडा हा 75% म्हैशीचं आणि 30% गाईचं दूध पुरवठा करणारा तालुका असून या तालुक्यानं म्हैशीच्या दुधाचा पुरवठा करण्यातील आघाडी कायम ठेवावी असं आवाहन केलं। संचालक बयाजी शेळके यांनी म्हैशीच्या दूध उत्पादनातील आघाडी गगनबावडा तालुका कायम ठेवेल अशी ग्वाही दिली। या संपर्क सभेत दूध संस्था प्रतिनिधी विलास पाटील, गोरखनाथ शिंदे, भारत पाटील, राम गुरव यांनी पशुखाद्य, पशुवैद्यकीय रूट सेवा, वासरू संगोपन, बल्क कूलर अनुदान वाढ या संदर्भात प्रश्न उपस्थित केले। या प्रश्नांना कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्यासह अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरं दिली। या सभेला यावेळी संचालक अजित नरके, बाबासाहेब चौगले, बाळासाहेब खाडे, प्राध्यापक किसन चौगले, अमरसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, चेतन नरके, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, अंजनाताई रेडेकर, संघाचे अधिकारी, गगनबावडा तालुक्यातील दूध संस्थांचे चेअरमन, संचालक प्रतिनिधी आणि दूध उत्पादक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।